नमस्कार मंडळी, 18 ऑक्टोबर 2025 रोजी धनतेरस आहे। धनतेरसलाच धनत्रयोदशीसुद्धा म्हटलं जातं। या दिवशी भगवान धन्वंतरीची व कुबेरांची पूजा केली जाते। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण ही पूजा कशी मांडावी हे आज आपण बघणार आहोत। चला तर आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम पूजा मांडायची ती जागा स्वच्छ करून एक चौरंगावरती लाल कपडा अंथरून घेतलेला आहे। आता आपण सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। पाटावरती थोडा अक्षदा टाकून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता आपण त्या दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहे। आता या ठिकाणी लक्ष्मी मातेचा फोटो मांडायचा आहे। तुमच्याजवळ असेल तर तुम्ही धन्वंतरी देवाचा फोटोसुद्धा मांडू शकता किंवा तुम्ही सुपारी ठेवून त्यांची स्थापना करू शकता। माझ्याजवळ फोटो आहे तर मी या ठिकाणी धन्वंतरीचा फोटो मांडलेला आहे। आता आपण कळसाची स्थापना करणार आहोत। या ठिकाणी मी एका कळसामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता हळदी, कुंकू, 1 रुपयाचं नाणं, अक्षदा, सुपारी आणि फूल टाकून घेत आहे। इथे मी 5 विड्याचे पान घेतलेले आहे, त्यावर हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे। आता हे विड्याचे पानं आपण कळसामध्ये टाकून घेणार आहोत। कळस स्थापना करण्यासाठी मी खाली अक्षदा टाकून घेतलेला आहे, त्यावर मी आता कळसाची स्थापना करणार आहे। कळसाची स्थापना केल्यानंतर आपण आता त्याची पूजा करून घेणार आहोत। इथे मी हळदी, कुंकू, अक्षदा आणि फूल कळसावर अर्पण करत आहे। त्यानंतर लक्ष्मी मातेच्या व भगवान धन्वंतरीच्या फोटोला सुद्धा आपण हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करायचे आहे। आता आपण 2 जोड्या विड्याचे पानं ठेवणार आहोत। यावर आपण गणपती बाप्पा आणि भगवान विष्णूची स्थापना करणार आहोत। त्यासाठी मी इथे अक्षदा टाकून घेतलेला आहे। त्यावर आता गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि दुसऱ्या विड्याच्या पानावर एक सुपारी म्हणजेच भगवान विष्णूचा स्वरूप म्हणून ही सुपारी ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर धन्वंतरी भगवानचा फोटो नसेल तर तुम्ही या ठिकाणी आणखीन एक विड्याचं पान ठेवून त्यावर सुपारी ठेवून त्यांची स्थापना करू शकता। स्थापन केलेल्या गणपती बाप्पा आणि विष्णू भगवानच्या स्वरूपाला आपण हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे कुबेर यंत्राची सुद्धा पूजा करून घेत आहे। तुमच्याकडे जर कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही खाली अक्षदा टाकून त्यावर एक सुपारी ठेवा आणि हेच तुमचं भगवान कुबेरांचं प्रतीक मानलं जाईल। मग तुम्ही त्याची सुद्धा हळदी, कुंकू, अक्षदा टाकून त्याची पूजा करू शकता। त्यानंतर या ठिकाणी आपण नैवेद्य दाखवणार आहोत। मी इथे एक फळ आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवत आहे। तुम्ही दिवाळीसाठी बनवलेला फराळाचं नैवेद्यसुद्धा या ठिकाणी दाखवू शकता। इथे मी एका वाटीमध्ये धनी आणि गुळाचा सुद्धा नैवेद्य दाखवलेला आहे। आजच्या दिवशी धन्यांना खूप मान असतो। त्यानंतर मी इथे 5 बोळके घेतलेले आहे। त्यामध्ये 5 वेगळ्या प्रकारांचे धान्य टाकून घेतलेले आहे। ते आता मी खाली अक्षदा टाकून त्यावरती स्थापन करणार आहे। आता या बोळक्यांवर सुद्धा हळदी, कुंकू लावून त्याची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर निरांजनी लावून सर्व देवांना ओवाळून घ्यायचं आहे। घरात सर्वांचे आरोग्य चांगले राहावे त्यासाठी भगवान धन्वंतरीला प्रार्थना करायची आहे। घरात सुख समृद्धी राहावी म्हणून कुबेर देवतेला प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली ही पूजा मांडणी झालेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी आणखीन काही वेगळं डेकोरेशन करून या पूजेची शोभा वाढवू शकता। तुम्हाला या पूजेची मांडणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।